हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आज इथे आपण बनवणार आहोत उडदाच्या पापडाची चटणी, चुरा काही बोलू शकतो आपण. तर त्यासाठी मी पहिले उडदाचे पापड इथे घेतले आहेत आणि ते सगळे कढईमध्ये मी तेल टाकून सगळे पापड फ्राय करून घेतले. साधारणतः 7 पापड वगैरे मी घेतले असेल. तर पापड सगळे फ्राय करून झाल्याच्या नंतर त्याचा असा चुरा करायचा आहे हाताने. सगळ्या पापडाचा असा बारीक चुरा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ जास्त नाही टाकायचं कारण की पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतं. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि जे आपल्या कढईमधलं गरम तेल असतं ना, ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्स करायचं. हा मसाला जरी असं एकदम लाल दिसत असला तरी तो काही एवढा स्पायसी नाही आहे. त्याला कलरच फक्त असा जास्त आहे आणि सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याला डब्यामध्ये मस्त छान स्टोर करून ठेवायचं. 15 दिवस तरी ते एकदम मस्त राहते. तुम्ही चपातीबरोबर, डाळ भात, खिचडी वगैरे बरोबर ही चटणी अगदी एकदम आरामात मस्त एन्जॉय करत खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. चला बाय.